शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत। रोहित पवारांनी कालपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। दरम्यान आम्ही ही जिद्दी आहोत, जोपर्यंत कर्जमाफीमधील जाचक अटी निघत नाहीत, त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। पंढरपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावेळी पंढरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वतः मध्यस्थी करतात। त्यांनी आंदोलन स्थळावरूनच आमदार रोहित पवार यांची थेट राज्याचे कृषी मंत्री आणि सहकार मंत्र्यांची फोनवर चर्चा घडून आणली आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने रोहित पवार यांची कृषी मंत्री आणि सहकार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली। राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी 2019च्या कर्जमाफीची जाचक अट मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं जाहीर करावं, तरच आम्ही हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू, अशी भूमिका रोहित पवारांनी यावेळी घेतली आहे। दरम्यान या संवेदनशील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत एक विशेष बैठक लावण्याचं आश्वासन मंत्र्यांनी रोहित पवारांना दिलंय। मात्र या बैठकांच्या घोषणेनंतर रोहित पवारांनी फक्त चर्चेसाठी निमंत्रण नको, महाराष्ट्रासमोर येऊन मंत्र्यांनी 2019च्या अटीबाबत जाहीर आश्वासन शेतकऱ्यांना द्यावं। मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाहीर आश्वासन दिलं तरच आंदोलनाच्या पुढच्या निर्णयाचा विचार करू, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केली आहे। दरम्यान आमदार रोहित पवारांच्या तब्येतीची रात्री डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे। आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे। ब्लड प्रेशरसह इतर तपासण्या डॉक्टरांनी केल्या आहेत। त्यांची तब्येत सध्या तरी स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सध्या कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असं रोहित पवारांनी ठणकावलंय। आंदोलनाची माहिती समजल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात शेतकरी नेते देशभरातून पंढरपूरकडे येत आहेत। मनोज जरांगे हे देखील आंदोलनस्थळी येणार असल्याची माहिती समजते। अनेक काँग्रेसचे आणि इतर नेतेही येणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। रोहित पवारांच्या उपोषणामुळे सध्या त्यांचं कुटुंब चिंतेत आहे। रोहित पवारांचे वडील, पत्नी आणि त्यांची मुलं भावूक झाली आहेत। बाबा, लवकरात लवकर हे आंदोलन थांबून घरी या, असा निरोप रोहित पवारांची चिमुकली मुलं देत आहेत। मात्र कुटुंबाच्या या भावनिक आवाहनानंतर रोहित पवारांनी माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे आणि त्या भूमिकेवर ते ठाम आहेत। तुम्ही शक्तीपीठ महामार्गाला हजारो कोटी रुपये खर्च करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत अटी कशाला, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। जोपर्यंत कर्जमाफीमधील अटी काढून सर्वांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आपला शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी झुंजतोय। इथल्या सरकारने ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा मांडली आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरसकट कर्जमाफीचं मोठं गाजर दाखवायचं आणि निवडणूक संपताच जाचक अटींचं जाळं टाकून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवायचं, हा धंदा या सरकारनं चालवलाय। 2 लाखांवरील थकबाकी आधी भरण्याची अट असो की 50,000ची मर्यादा, सरकारनं अन्नदात्यांच्या डोळ्यात निव्वळ धूळ फेकली आहे, असा सूर शेतकरी वर्गातून उमटतोय। बळीराजासाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरीत ठाण मांडून बसलेत। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी एल्गार पुकारलाय। मातीच्या आणि घामाच्या रक्षणासाठी त्यांनी अवघ्या महाराष्ट्र एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय। रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा आमदार म्हणजे रोहित पवार यांच्याकडे बघितलं जात आहे। जेव्हा जेव्हा बळीराजावर संकट येतं तेव्हा तेव्हा राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाची आस या माणसाकडे लागलेली असते। राज्यातील बळीराजा टिकला तरच आपला देश टिकेल, असं आवाहन केल्यानंतर आता देशभरातील शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत। त्यामुळे रोहित पवारांनी पेटवलेले हे रान अजून किती पेटणार आणि रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर सरकार आता काय पावलं उचलणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अन्नदात्यासाठी अन्नत्याग, आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। दादा, दुसरा दिवस आहे, कालची काय परिस्थिती होती? नाही, काल कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून CM साहेबांशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की आपण बैठक घेऊ, विषय चर्चेत आणू। आमचं म्हणणं आहे की विषय चर्चेत आणण्यापेक्षा आपण TV वर तुम्ही डिक्लेअर करून टाका, या जे काही 2019ची अट टाकली आहे त्याच्यामुळे 48 लाख शेतकऱ्यांवर त्याचा प्रभाव होतो आहे आणि 50,000पर्यंत मदत देऊन काय करणार आहे। त्यामुळे 2 लाखापर्यंतची मदत जी इतर शेतकऱ्यांना तुम्ही देताय तशीच मदत यांना मिळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। OTSचा पण मुद्दा आहे आणि रेग्युलर पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना तर पण तुम्ही अटी ज्या टाकल्या आहेत की ज्याच्यात तुम्ही 25, 26, 26, 27 अटीसुद्धा काढण्यात यावी, या 2 अटी काढल्या तर मला असं वाटतं की 48 लाख लोकांवर जो अन्याय होणार होता तो थांबेल। आज वाटतंय काय निरोप येईल किंवा काय मागणी? आता देतील नाही देतील हे आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला आता शेतकरी संघटनेचे निरोप यायला लागले आहेत, काही सामाजिक संघटनेचे निरोप यायला लागले आहेत। आम्ही येतोय, मोठे नेते येत आहेत, उद्या महाविकास आघाडीचे नेते येतील, काँग्रेसचे केंद्रीय नेते आज नाही तर उद्या येतील। त्यामुळे अशा पद्धतीने आता पाठिंबा आपल्या या आंदोलनाला वाढत चालला आहे आणि त्याचा नक्कीच फायदा कुठे ना कुठेतरी सरकारवर दबाव आणून 48 लाख शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी होईल। सुप्रियाताईंचा पवार साहेबांचं काय फोन? साहेबांचं सुप्रियाताईंशी बोलणं झालं,
त्यांचं मत आहे की आरोग्याची काळजी घ्या, विचार करा आंदोलन मागे घेण्याचं. मी त्यांना विनंती केली की शेतकऱ्याचं आंदोलन हे मागे घेणं फार अवघड आहे. परिवारामधून म्हणजे माझी पत्नी असेल, मुलं असतील, आई वडील असतील, ते चिंतेत आहेत. शेवटी निर्णय घेतलेला आहे, न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचा. बाकी तसं कोणाशी अजून बोलणं नाही झालं. तब्येत खालावत चालली आहे. समजा नाही आज निरोप आला तर पुढची भूमिका कसं काय? आपण मराठी माणसं आहोत, संघर्ष करणं हे आपल्या रक्तात आहे. रक्तातली थोडी साखर कमी झालेली आहे, शेवटी लढावं तर लागेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.